आई साहेब, आज काय बनवताय? आज बनवणार आहे गव्हाच्या पिठाचे बिस्किट. ठीक आहे. चला तर आज बनवूया मुलांसाठी मधल्या वेळेत खाण्यासाठी गव्हाच्या पिठाचे बिस्किट. तर इथे 1 वाटी साखर, 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि आता हे साईडला ठेवून द्यायचं आहे मिक्स करून. तर इथं मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे. पीठ मी चाळून घेतलं. आता याच्यामध्ये अर्धी वाटी खोबऱ्याचा किस घातलेला आहे, पाव चमचा वेलची पूड, पाव चमचा मीठ घातलेलं आहे आणि 2 चमचे इथं मी तूप घातलेलं आहे. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला मिक्स करून झालं की ते साखरेचं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आणि चांगलं मळून घ्यायचं आहे. तर साखर ही विरघळून नाही घ्यायची, अशीच घालायची आहे याच्यामध्ये. तर पीठ आपलं मळून झालेलं आहे. आता याचे 2 गोळे करून घ्यायचे आहेत आणि आता यांना बिस्किटचा आकार द्यायचा आहे असाच. तर इथं मी चॉपरवरती हे पीठ चांगलं मळून घेतलं आणि बिस्किटचा आकार दिला. तर इथं बिस्किट आता कट करून घेत आहे सुरीने. तर पाहू शकता बिस्किट आपले अशा प्रकारे मी तयार केलेले आहेत. आता याला चांगला शेप देऊन वाटीच्या साहाय्याने डिझाईन देणार आहे अशी. तर अर्ध्या बिस्किटांवरती डिझाईन केलेली आहे आणि अर्धी बिस्किट अशीच ठेवलेली आहेत. तर आता मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडलेल्या आहेत. तुम्ही असेच मुलांना बिस्किटं घरी बनवून देऊ शकता. तर बिस्किट आपले तयार झालेले आहेत. पॅनमध्ये तेल चांगलं गरम केलं आणि गॅस बारीक करून आता हे बिस्किट आपल्याला चांगले तळून घ्यायचे आहेत. मंद आचेवरती ब्राऊन कलर येईपर्यंत आलटून पलटून चांगले खुसखुशीत होईपर्यंत तळायचे आहेत. म्हणजे जास्त तेलही शोषून घेत नाही आणि कच्चेही राहत नाहीत. तर इथं बिस्किट आपले तळून झालेले आहेत. पाहू शकता कलरही खूप छान आलेला आहे. तर असेच बिस्किटं तुम्हीही बनवा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.